गुरुभ्यो नमः. श्रवते पुसते कोण ग्रंथ, काय बोलिले एक. श्रवण केले याने प्राप्त काय आहे. ग्रंथ नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. एक बोलिला विशद भक्ती मार्ग. नवविद्या भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरूपले, भक्तीचे नियोगे देव. निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राय इथे ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय. आत्मस्थितीचा निश्चय मुलीला असे. ग्रंथ नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. दशक पहिला समास पहिला, वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वती नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलले येते. कोण केलियाने प्राप्त काय आहे. ग्रंथ नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. येथे बोलिला विशद भक्ती मार्ग. नवविद्या भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. राजा सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय. राजा सद्गुणा शेवटी राजा सद्गुणा सिद्धवास्यमा. राजा सिद्धरामेश. राजा सद्गुणा सिद्धवास्यमा. राजा सद्गुणा सिद्धलिंगजंगम. राजा सद्गुणा से काळ सिद्धेश. राजा सद्गुणा से सर्व महाराज. राजा सद्गुणा से रणजीत महाराज. राजा सद्गुणा हरिचंद्र महाराज की जय. श्री गुरुदेव. आज गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे काय. गुरुला पूर्ण समजा. गुरु पूर्ण आहे असं समजा. गुरु पूर्णच असतो, पण आपला विश्वास नसतो. एखादी विद्या शिकायची असेल आपल्याकडे, आपल्याला एखादी विद्या शिकायची असेल तर काय करतो. ज्याला ती विद्या माहीत आहे त्याच्याकडे जातो की नाही. शाळेत जातो आपण सुरुवातीला. आयुष्याची सुरुवात शाळेपासून. आता ज्युनियर के जी, सिनियर के जी, नंतर पहिली दुसरी तिसरी चौथी 10वी, नंतर ग्रॅज्युएट, नंतर मग काय मास्टर वगैरे काय असेल. आपली खात्री आहे ज्युनियर के जी पासून शेवटपर्यंत ते पूर्ण आहे. साधी गोष्ट आहे, आपल्याला एखादी गोष्ट माहीत नाही आपण विचारतो की नाही समोरच्याला की बाबा हा ॲड्रेस आहे, हा गोष्ट कुठे मिळेल. तो म्हणतो मला माहिती. म्हणजे काय झालं, तो पूर्ण नाही, त्याला माहिती नाही. विचारता विचारता एखाद्याला विचारलं बाबा ही गोष्ट कुठे आहे, ही गोष्ट कुठल्या दुकानावर मिळेल, कुठे मिळेल. तो म्हणतो असं सुद्धा असं जा असं जा असं मला मिळेल. त्या दुकानाचं नाव पण म्हणजे त्याला पूर्ण माहिती. म्हणजे तो पूर्ण आहे. एखाद्या ठिकाणी जायचं आपल्याला आहे, पण एखाद्याला विचार तो जो सांगतो त्याच्यावर आपल्याला कळतं हा पूर्ण आहे. जे सांगतो ना खाणा पुणा एकदम डिटेल सांगतो, वर्णन करून, त्याच्यावर कळतं की हा पूर्ण आहे.
एखादी गोष्ट शिकायची आपल्याला, ड्रायव्हरिंग शिकायची आहे, स्विमिंग शिकायची आहे, समोरचा माणूस ऊन आहे की नाही कळतं लगेच, ऊन आहे की नाही कळतं. तसं गुरुला पूर्ण समजा, कारण तो असतो म्हणून समजायचं आपल्याला. तो पूर्णच नाही, पूर्ण असल्याशिवाय आपल्याला तो ज्ञानच देऊ शकत नाही. साधी गोष्ट आहे का, एखाद्या देवस्थानाकडे जातो आपण, आपल्याला असा प्रसंग येतो की आपल्याला देवाकडे जाण्याची पाळी येते. कोणीतरी आपल्याला सांगतो की या देवाकडे जा, तो पावतो, त्या देवाकडे जा, तो थोडं पावतो, नवसाला पावतो थोडक्यात. तर आपला अनुभव नसतो, पण त्याचा अनुभव आहे ना तो. आपल्याकडे पर्याय पण काहीच नसतं, मग जातो त्या देवाकडे आणि नवस करतो, बाबा हा माझं काढलेलं काम आहे तो होऊ दे, कारण माझं मॅन पॉवर मसल पॉवर सगळं गेलेलं आहे. लॉस म्हणतो आपण, लॉस झालेला आहे, संपलेलं आहे माझं सगळं, तू मला मदत कर. आणि तो पावतो, आपल्याला काम होतं, संकट टळतं. इकडे देव आहे. कोणी सुचवलं, तो वाटाड्या कोण असेल तर त्याला गुरु म्हणायचा, पण त्याला माहिती होतंय, त्याने तो अनुभव घेतलेला आहे, त्याचं नॉलेज, त्याला ज्ञान आहे, कळतं. तसं गुरुला पूर्ण समजायचं. गुरु म्हणजे सद्गुरू आहे तो. आपल्याला कुठली विद्या शिकायची आहे? आत्मविद्या. कुठली विद्या शिकायची आहे? आत्मविद्या. आतापर्यंत आपण आत्मविद्या शिकलोच नाही. देव दानव मानव पण शिकलेलं नाहीये, ज्यांना आपण देव म्हणतो ते पण शिकलेलं नाहीये. अध्यात्म म्हणजे काय, आत्मविद्या त्यांना पण माहिती नाही ना. त्यांनी साधना केली, त्या साधनाच्या जोरावर ते काय झाले? देव झाले, राक्षस झाले, माणूस झाले, ऋषी झाले, जपी झाले, तपी झाले. ती आत्मविद्या नाही. आत्मविद्या म्हणजे काय? आपण कोण आणि देव कोण, ही आत्मविद्या आहे. आपण कोण आहे? जन्मापासून मरेपर्यंत आपण देव देव करतो. साधा असतो की नाही? तो काठी घेऊन फिरतो की नाही? अंदाजी जे सापडेल तो आपला रस्ता पकडतो, जे सापडेल ते आपली वस्तू समजतो. तो अंधा आहे, त्याला काय दिसत नाही. अज्ञान आहे, अंदाज. तो दुसऱ्या अंदाज सांगतो, मी या रस्त्याने गेलो, तू पण याच रस्ते सांग. असं कितीतरी अज्ञान तो शिकवतो. रस्ता पाठ झालेला, सराव झालेला असतो, पण डोळे नाही. तसं भक्ती मार्ग म्हणा किंवा कुठलाही मार्ग म्हणा, देव माहीत नाही. सगळं देहबुद्धीने आपण सगळं करतो. भक्ती जरी केली तर कशासाठी करतो? संसार नीट चालायला पाहिजे, मुलाबाळांचं बरं भलं व्हायला पाहिजे, मेल्यानंतर गती मिळायला पाहिजे, ह्याच्यासाठी आपण भक्ती करतो. हा तो सलब्ध समिक्त स्वरूपता मुक्ती खूपच झालं तर एवढं पर्यंत पण पोचत नाही. फक्त भक्ती करायची, संसार व्यवस्थित चालला पाहिजे. देवा मला तू पावला. फार तर सत्यनारायण काय, तुला हे देईन ते देईन. आपण देवाला काय देऊ शकतो? आपलं काय आहे? आपलं शरीर आपला नाही आहे, आपला श्वास आपला नाही आहे, आपलं चैतन्य आपला नाही आहे. आपलं काय आहे? भ्रमेणो पस्सखा जना. ह्या जीवाला भ्रम झालेला आहे. गुरुला पूर्ण समजायचं म्हणजे काय? असतो म्हणून समजायचं, नसेल तर कळतो तो फजिती होते. एखाद्या विषयाचा काय म्हणतात ना, लेक्चर असतो किंवा टीचर असतो, त्याला शिकवायला घातलं त्याची फजिती होत नाही, कारण तो विषयच त्याला माहीत नाही. आणि तो पूर्ण असेल तर विद्यार्थ्याने त्याला कुठली शंका विचारू द्या, प्रश्न विचारू द्या, कुठलंही गणित सांगा, काही सांगा, तुला उत्तर द्यायला तो तत्पर असतो. कारण का तो पूर्ण आहे, त्या विषयातला तो पूर्ण आहे.
5वीचा विषय आहे, गणित शिकवतो, त्याला 5वीचा कुठलाही अभ्यासक्रम सांगा तो लगेच उत्तर देईल. आता पूर्ण आहे, माहिती आहे. तसं इकडे गुरुला पूर्ण समजायचं म्हणजे तो असतो. नाही नसेल ना तर फजिती होते, दुसरं काय. आता बरेच लोकांची फजिती होते ते आपण बघतो. गुरुपौर्णिमा म्हणजे तुमचा पूर्ण विश्वास पाहिजे की ह्या गुरुकडे गेल्यानंतर मला आत्मविद्या म्हणजे काय ते कळेल, अध्यात्म म्हणजे काय ते कळेल. म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करतो. गुरुला पूर्ण समजायचं. गुरुला पूर्ण समजलं नाही, आपल्या मनात जर संशय असेल, आणि संशय असतोच का, मन कसं आहे, मन कसं आहे, भिकारी आहे, त्याला काही कळत नाही. भिकारी सारखा आहे तो, मागत बसतो. पण अनुभव यायला पाहिजे. अनुभव आला तर कळत नाही, काहीतरी आहे, समथिंग इज देअर. 2 मला उदाहरण आठवतात. मी जेव्हा नाम घेतलं 13 मार्च 1993 साली, त्यावेळेला माझी पहिलीच गुरुपौर्णिमा. ज्येष्ठ गुरुबंधू आपले प्रकाश पांडुरंग तारकर महाराजांसाठी गुरुपौर्णिमेला यायला पाहिजे. गुरुची आज्ञा झाली, चला जाऊया. सोबतीला माझा ज्येष्ठ गुरुबंधू तारकर. बसमध्ये आम्ही मुंबईवरून बागेवाडीला चालली होती. पुष्पाताईने काय दिलेल्या, इडल्या दिलेल्या आणि चटणी रस्त्यात. नाश्त्याची वेळ झाली. तारकरला सांगितलं मला ताईने इडली दिल्यात, तू पण खा, मी पण खा. तारकरने काय केलं, स्वभाव तसंच होता तो, उदाहरण म्हणून. एक इडली मला दिली, एक इडली त्यांनी स्वतः घेतली. नंतर मग तो त्याच्या स्वभावाप्रमाणे सगळं संप्रदायच ओळखीचं सगळ्यांना वाटत सुटलं. माझ्या मनात प्रश्न आला की हा वाटत बसला, मला उपाशी ठेवणार. जीव आहे ना तो, मला उपाशी ठेवणार. हा एक घालतो, एक देतो, सगळ्यांना वाटत सुटला, मला पण एक देतो. समजा समोरच्याला एक दिली ना तर मला पण देतो. सगळं बसमध्ये वाटून झालं. वरती मला विचारतो, अरे किती ताईने इडल्या दिल्यात म्हणे, किती चटणी दिल्या, संपतच नाहीये. हात घालतो मग येतो, हात घालतो येतो म्हणे, काय. तर माझं शेवटी त्याने काय सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं नाही माझं सगळ्यांचं पोट भरून झालं. शेवटी मला विचारलं, पाटील अजून पाहिजे, अजून नाही म्हणून, बस माझं पोट भरलं. पोट भरलं म्हटल्यानंतर ते हात घातला, इडल्या संपल्या. पहिला अनुभव माझ्या आयुष्यातला ते गुरुपौर्णिमेला बागेवाडीला जाताना, मुंबईवरून बागेवाडीला जाताना पहिला अनुभव, पहिला चमत्कार. ह्याच्यापूर्वी सुद्धा महाराजांनी नाम दिलं आणि फक्त 5 मिनिटं जपायला सांगितलं, हा नाम जप. सुंदर अनुभव आला एकदम. जे भरलेलं होतं डोक्यात, उगीच कोणी महाराजांकडे जात नाही किंवा देवाकडे जात नाही. दिवे देता पे बोला, संसार दुखे दुखावला, तोची अधिकारी परमार्थात. त्याच्याप्रमाणे माझ्यावर पण अनेक प्रसंग आले. दिवे देता पे बोलला, बरोबर त्याप्रमाणे माझी परिस्थिती झाली होती. आणि मी महाराजांकडे गेलं, महाराजांनी सांगितलं, तारकरने सांगितलं असं असं आहे आणि यांचं नाम घ्यायचं आहे. ओळखतो म्हणून मी यांना, पांढऱ्याला भेटलो होतो. हो महाराज. पण तेव्हा मला माहीत नाही हे महाराज म्हणजे असे असतात, गुरु असे मला काही माहीत नाही. कारण त्यावेळेला मी तेवढं पोळलेलं नव्हतं, माहिती नाही तेवढं. महाराजांनी नाम दिलं, तारखेला सांगितलं बाहेर हो, मी नाम दिलं. 5 मिनिटं जपायला सांगितलं, 5 मिनिटं फक्त. हे डोक्यातलं जे काय म्हणतात ना, एक हे खाण होती, एक चिंता आणि दुःख होतं, सगळं
शुद्ध झालं आणि एकदम शांत वाटलं. बरोबर सांग, पीस ऑफ माइंड म्हणतात ना, पीस ऑफ माइंड, शांत. तो पहिला अनुभव. दुसरा हा गुरुपौर्णिमेचा अनुभव. अनेक अनुभव आहेत. अनुभवाविण मान हलवू नको रे, अंतरीचा दिवा मालवू नको रे. अनुभव आल्याशिवाय कुठल्याही देवाकडे, कुठल्याही गुरुकडे, गुरुकडे जात नाही. अनुभव पाहिजे. विश्वास कशाने बसतो? एखादा डॉक्टरकडे जातो, रोग लागला की नाही तर डॉक्टरकडे जातो, पहिला आपला फॅमिली डॉक्टर. त्याचे नाही बरं नाही झालं तर तो डॉक्टर कोणाकडे करतो? स्पेशालिस्टकडे. तिकडे जाऊन समजा फरक नाही पडला तर दुसरा डॉक्टर, तिसरा डॉक्टर, चौथा डॉक्टर. फरक पडला, हा डॉक्टर फिक्स झाला. तसं सद्गुरूकडे गेल्यानंतर अनुभव येतो. काही चमत्कार घडतात. चमत्काराशिवाय नमस्कार होतच नाही, हा जीव आहे. कारण मी पण त्यातलाच आहे. पहिला गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यात पहिला चमत्कार महाराजांनी नाम दिल्यानंतर घडलं. ते झोपल्यानंतर 5 मिनिटात ते मला शांतता मिळाली. म्हणजे आयुष्यात मला शांतता मिळाली नाही. एवढी शांतता आणि एकदम पीस ऑफ माइंड आणि आनंददायक वातावरण. नंतर हा इडलीचा दुसरा अनुभव. तिसरा अनुभव माझा केसचा. महाराजांनी सांगितलं तू गुरुपणी म्हणून मला, महाराज माझी केस चालू आहे, क्रिमिनल केस चालू आहे म्हणून. नाही चालू असू दे, तू येणार. मग केस चालू आहे, केसला हजर चालू असतं नाही असं होत नाही. नाही होत काय नाही, तो करेल बघा. ती केस चालू होण्याचे जजेस रजेवर गेले. आणि त्यावेळेस मला एवढा आनंद झाला. महाराजांना जाऊन सांगितलं, महाराज जज रजेवर गेला. मग मी सांगितलं होतं की नाही, मग आता तरी तू येणार की नाही गुरु दिवाळीला प्रोग्रामला? म्हणजे हो येणार. आणि गेलो. त्यानंतर आलो आणि परत दिवाळीची सुट्टी संपली आणि त्यांची रजा संपली आणि मला परत मी हल्लं की चालू झाली. 75 मध्ये 70 पानं माझ्या विरुद्ध, फक्त 5 पानामध्ये जजमेंट पालटलं माझ्या बाजूने आलं. फक्त 5 पान. तेव्हा कळलं की गुरुची पॉवर काय आहे, तिकडचं न्याय काय आहे. जज असतात ना, जज देवता, न्याय देवता डोळ्यापट्टी असते. ते समोर मांडेल ते नाव ठरवतात. पण हा न्याय देवता असा आहे, ते तुमच्या मायेच्या पलीकडे, काळाच्या पलीकडे सत्य आहे. ते न्याय देणार गुरु आहे ना. गुरु हा परमात्मा परेशु, गुरु हा परमात्मा परेशु. वैसा ज्यांचा दृढ विश्वास, वैसा ज्यांचा दृढ विश्वास देव दयाच आहे. नोकरी गेलेली माझी जवळजवळ वाचवली महाराजांच्या बाबतीत. प्रारब्ध बदलू शकतात. असं औषध अनेक अनुभव यापुढेही आलेले आहे, मागे आलेले आहे, आता येतात आणि यापुढे येतात. अनुभव येतोच. शाळेत जातो ना मुलगा, पहिला आवड नसते, गुरुजी चॉकलेट देतो, मग तो चॉकलेट विसरतो, त्याला आवड लागते अभ्यासाची. तशी या मार्गात पण तसंच आहे. काहीतरी चमत्कार घडतात, मनाच्या बाजूने घडतो. आणि नंतर मग मन पक्का झाला, विषय आवडला, मग तो काय ग्रहण करतो. आवड आहे, पण त्याला सुद्धा काय पाहिजे? जन्मोजन्मी आम्ही भावपुण्य केले, मग विठ्ठल कृपा केली. अनेक जन्मांचा पुण्य असेल तरच, नाही तर कितीतरी लोकांना चमत्कार घडून सुद्धा एक जरी प्रसंग मनाविरुद्ध झाला ना, गुरु बरोबर नाही का, गुरु बिघडला. गुरु बिघडला, जीव आहे. आणि त्याचं काय आहे, पुण्याई तेवढी नाही.
आणि पुण्याबरोबर वासना पण लागतं. नाही तर पुण्य भरपूर आहे, वासना नाही. वासना कुठली आहे? विषयाची. काय? जर विषयाचीच वासना असेल तर सद्गुरू भेटून पण काय उपयोग होणार नाही. वासना, पहिले पुण्य आहे, दुसरी वासना. जसं बँकेत पैसे आहेत, जरी पैसे आहेत, काढायची इच्छा नसेल तर, काढून लोकांना वाटत बसलं तर, जनकल्याण नाही ना आत्मकल्याण नाही, काहीच नाही. त्या पैशांचा म्हणून काही धर्मात आहे बघा, पैसे जे काय कमवतो त्यांच्यात त्यांना जाणीव असते हे ईश्वराच्या कृपेने, ईश्वर कृपेने, हे ईश्वराच्या इच्छेने आपण कमवतो. म्हणून त्याच्यातले 5%, 10% सगळं काढून ठेवतो. तर सगळं बरोबर आहे. ते ऊर्जा कोण देणार तुमच्या शरीराला? प्रत्येक इंद्रिय, मन पासून, बुद्धीपासून, चित्तापासून, अहंकारपासून हा शरीर, त्याच्यामुळे सगळं आहे ना. ही जाणीव असते म्हणून ते आपले काय कमाई असतो त्याच्यातले आपले 5%, 10% काढून ठेवतात. त्यांना अंडरस्टँडिंग आहे, मान्य आहे, त्यांच्या धर्मात तसं लिहिलं आणि ते बरोबर आहे, आवश्यक आहे. सगळ्यात आपण खायला गेलो तर काय होणार? देवाला विसरलो की नाही? सहज खायला जातो, माझं आहे, मी कमवलं, देवाला कशाला द्यायचं? फार तर 5 पैसे 10 पैसे देऊ आपण, किंवा एखादा नारळ चुकून, ते पण खूप मोठं काम झालं तर नारळ देऊ. 10% 5% हे नाही, शक्यच नाही, जमणार नाही मला ते. मी कमवायची, देवाला कशाला द्यायचं? मग देवाने सगळं काढून द्यायचं ना मला, एवढ्यापर्यंत असतं ते. पण तुझ्या देव आहे तो सगळं तुझं शरीरचा श्वासपासून विचार केला. असे विवेकांची काय मी उगीच भ्रमू नये भ्रमे. विचार केला तर श्वास कोण चालवतो? चांगला मुलगा पटकन निघून गेला तो काय म्हणतो, अरे असं झालं, शॉक लागला, कसा निघून गेला? त्याच्यातलं चैतन्य गेलं की नाही, शुद्धत्व गेलं की नाही? मेला म्हणून. मेला म्हणजे नक्की काय झालं? त्याला मेला म्हणजे माहीत नाही, जन्म म्हणजे माहीत नाही. फार तर फार मोठी गोष्ट असेल शब्द वापरणार, इट्स अ नेचर, निसर्ग. देवाला मानत नाही ना तो, निसर्ग म्हणतो. तर याला पुढचं कळतच नाही ना, निसर्ग आहे. निसर्ग म्हणजे ते पण काय माहीत नाही. सर्व चराचर मध्ये तो आहे, मग निसर्गामध्ये तो नाही आहे का? निसर्गामध्ये पण तोच आहे, पंचमहाभूतामध्ये तोच आहे, रामामध्ये पण तोच, राक्षसामध्ये पण तोच आहे, रामामध्ये तोच, रावणामध्ये पण तोच आहे. सर्व चराचर मध्ये तो आहे. मनामुळे भिन्नत्व आहे. त्या मनाला शुद्ध करायला सद्गुरू आपल्याला बीज मंत्र, त्या बीज मंत्राची आपण तन मन धन लावून साधना केली. गुरुने सांगितलं पण 3-4 भजनं केली. जमलं तर सत्संग केलं तर का होईल? अनुभव यायला सुरुवात होते. असे अनुभव येतात, तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. नास्तिक तर असेल तर आस्तिक व्हावं लागतं, कारण तिकडे आहे काहीतरी अनुभव. म्हणून अनुभवाविण मान हलवून म्हटलेलं आहे. एखादी गोष्ट दुकानवर जातो आपण, म्हणतो की वस्तू वापरून बघ तुला कळेल, तर एखाद तिकडे बाजूलाच असतो एखादा गिराईक, हो म्हणजे आपण बघितलं चांगली आहे, ते गिराईकवर विश्वास ठेवतो, दुकानदार विश्वास ठेवत ना. आपण वस्तू चांगली घेऊन बघतो, बरं वाटलं तर येईल परत, आणि बरं वाटलं परत जातो, ते तिसऱ्याला सांगतो. मग पब्लिसिटी म्हणतात. तसं गुरुचा अनुभव आलेला आहे, तो आपल्याला सद्गुरूकडे देतो. जसे ज्येष्ठ गुरुबंधू तारकर, प्रकाश पांडुरंग तारकर, कशानं वाद झाला आमचा? मैत्री, भरपूर मैत्री. कशानं वाद झाला ना? मी ज्ञानेश्वरी वाचत होतो ना, तो दासबोध. तो म्हणतो दासबोध श्रेष्ठ आहे ज्ञानेश्वरीपेक्षा. म्हणजे माझ्या डोक्यात ज्ञानेश्वरीच, तर दासबोध काय? त्याचा अनुभव तो.
जेव्हा मला अनुभव आलं, हा म्हणतो ते खरं. दासबोधच श्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वरी ज्ञान आहे, ज्ञान ईश आहे. दासबोध म्हणजे पूर्ण आहे, सर्व ग्रंथांची संमती आहे म्हटलं. तो भक्तिमार्ग आहे, हा ज्ञान मार्ग आहे. भक्तिमार्ग म्हणजे काय? देवाने भक्त दरी राहते. देवाने देवाने भक्त ही दरी राहते. देवबुद्धी राहते तिकडे. पुनर्जन्म आहे तिकडे. स्वार्थ स्वरूपता इथे मुक्ती नाशवंत. कारण पुण्य आहे तिकडे, कर्तेपणा आहे तिकडे. सद्गुरू इकडे काय करतो? श्रीकृष्ण तापे पुण्य पापे जळाली. सद्गुरूचं वचन पाळलं आणि सद्गुरूने सांगितल्याप्रमाणे झालं तर काय होतं? पुण्यपाप राहतच नाही, कारण तुमच्यात कर्तेपणा राहत नाही. श्रीकृष्ण तापे पुण्य पापे जळाली. पुण्यपाप कसं राहणार? कर्तेपणच गेला ना तुमच्यातला. आपण आत्मा नामा करता हे जर दड कळले, काय काज संकल्प विकल्पही म्हणी उठले नाही. म्हणे अनुभव हाय तो मी नाही करत. माझ्यात तो आत्मा आहे, आत्मदेव आहे. 4 देव आहे ना, 4 प्रकारचे देव आहे की नाही? सद्गुरू भेटल्यावर कळतं 4 प्रकारचे देव आहेत. आपल्याला एकच प्रकारचे 33 कोटी देवांपैकी मूर्तीपूजामध्येच अडकले. सद्गुरू भेटल्यावर काय सांगतो? दासबोधमध्ये सांगितलेलं आहे 4 प्रकारचे देव आहेत. मूर्तीपूजा देवळामध्ये असतो की ना आपण, मूर्तीपूजा पहिला. दुसरी अवतार. अवतार ना, देव होतात ना, रामकृष्ण वगैरे सगळे अवतारले की नाही? अवतार. मूर्तीपूजा अवतार. भक्तिमार्ग. मूर्तीपूजा ध्यान धारणा. मूर्तीपूजा अधमाधम, ध्यान धारणा धमाधमा, आत्मनिवेदन सर्वोत्तम. मूर्तीपूजाला अधम म्हटलेले आहे ज्ञानमार्गात. कारण तू ग्रॅज्युएटला गेलेला आहे माणूस, पहिले जाऊन बसलं तर काय होईल? तो बसणारच नाही पहिली गोष्ट. का तो ग्रॅज्युएट झालेला आहे. पहिली एंट्री कोण करणार? ज्याला काहीच कळत नाही तो मूर्तीपूजा ठीक आहे. मूर्तीपूजा अवतार, नंतर हे भक्तिमार्ग आणि आपला 4था सद्गुरु मार्ग, ज्ञान मार्ग. 4 प्रकारचे देव आहेत. चत्वार देव म्हटलेला आहे. शेवटचं आत्मनिवेदन होतो इकडे. देव भक्त ही दरीच संपते इकडे. देव कल्पना संपते. देव कल्पना संपते ना. देहबुद्धीमुळे सगळं देव आहे वगैरे सगळं जग आहे. इकडे सगळं नाहीये, सोलायचं आपल्याला. जसं बाई लसूण सोलते की नाही, शेवटी काय राहतंय? काहीच राहत नाही. तसं आपल्या 84 तत्वानं सोलायचं आहे. इकडे सगळ्या कल्पनांना सोलायचं आहे. 4 देव मी नाही, 4 आत्मे मी नाही, सगळे देव नाही, सगळं नाही, काय नाहीये, काही नाहीये. तिकडे सद्गुरू देतो, तिकडे देव आहे. त्या देवाला ओळखायचं. काही नाही, तिकडे देव आहे. म्हणून तुकाराम महाराज तिकडे देव शोधलेला आहे. देव माझा मी देवांचा, हीच माझी सत्यवाचा, देव देवाचे देऊळ. सद्गुरू बीज मंत्र ना, देहरूपी देवळात देव सापडतो. देवाला शोधायला गेलं तर का देव पाहावयाचे गेलं तर ते देवाची होऊन ठेवलं. देवाला शोधता शोधता त्याला कळतं मी समजतो तर मी नाहीये, मी देह नाहीये, मी मन नाहीये, मग बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, न प्राण नाही, मी पुण्य नाही, न पाप नाही, न मृत्यू नाही. का आहे नाही म्हणून सांगितलं चिदानंद रूप शिव. काय नाही. हम निर्विकल्प निराकार रूपी भूताच सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्व मुक्त न बंध चिदानंद रूप तिथपर्यंत सद्गुरू. पण विश्वास पाहिजे. गुरुला विश्वास असेल तर. म्हणून गुरु पौर्णिमा त्याच्यासाठी. अनुभव विणमान हलवू नको, अनुभव यायला पाहिजे. अनुभव कशाने येतो? हा अधिकार कोणाला आहे? त्रिभेद ये तापे पोळला, संसारी दुःखे दुखावला. 3 तापाने बोलला पाहिजे. अधिभौतिक. अधिभौतिक म्हणजे काय? सभोवतालचं
आणि आध्यात्मिक म्हणजे आतून आणि आधी दैविक त्याचा अनुभव आपल्याला सांगता येत नाही, पण काहीतरी भोगलेला आहे म्हणून आपली तशी बुद्धी होते. देवाकडे काय मागतो, मला सद्गुरू भेटू द्या आणि मुक्ती मिळू, वासना अंतिम मती ते गती. हे भेटल्यानंतर सद्गुरू भेटलो, त्या भेटल्यानंतर ती वेधे तापाने पोळला जातो आणि पोळून मग ती बुद्धी ऑटोमॅटिक देव असं परिस्थिती तयार करतो की तुमच्या हातून भक्ती घडून देतो. उदाहरणार्थ हरिश्चंद्र महाराज, अनेक संत आहेत. भक्ती मार्ग किंवा ध्यान मार्ग सोपा नाही आहे. लोखंडाचे चणे खावे लागतात म्हणतात ते बरोबर आहे, सोपं नाही आहे. जसं आपण शाळेत साधं शिकतो आपण, ते पण कुठे सोपं आहे. हे तर भक्ती मार्ग आहे आणि ज्ञान मार्ग दोन्ही दुःखाचे मार्ग आहे. दुःखातूनच देव, सुखे सुनार दुःख देव आठवे, दुःखातूनच देव भेटतो. ध्याचा उद्धार करायचा ना, ध्याचा वापर करायचा आपल्याला. उद्धार म्हणजे काय, सोन्याचा किंवा चांदीचा बनवायचं नाही याला, ह्याचा उपयोग करायचा. उठा उठा ओ साधू जना साधा, पुलाले हित गेला गेला नरदेव, मग कैचा भगवंत, मग कैचा साक्षात. सगळे झोपत नाही ना, घोर निद्रेत आहेत. देव दानव मानव चारी खाणी चारी वाणी जुलक्ष चौरे शिवनी घोर निद्रेत आहे. सद्गुरूचे बीज मंत्राने आणि 4 भजनाने, निरूपणाने, सत्संगाने जाग आणतो. उठा उठा, कळतं काय कळतं, जगत मिथ्या ब्रह्मसत्य जिवंत नसताना कळत. त्याला वय काळ याचं काही बंधन नाही. तुमची पकड कशी आहे. 14 वर्षाचा तो ज्ञानेश्वर आणि 1400 वर्ष तपश्चर्या केलेला चांगदेव, 1400 वर्ष चांगदेवाने तपश्चर्या करून जे त्याला कळलं नाही ते ज्ञानदेवाला 14 वर्षाचं त्याला कळलं. का वयाचा संबंध आला इकडे. पकड कशी आहे आपली, पकड कशी पाहिजे, पकड चांगली पाहिजे. देहाचे भोग देहाला भोगावेच लागणार. देहासाठी मागू नका, देवासाठी मागायला पाहिजे. जे बघतो ना, शेजारी आपण शेजाऱ्याचं घर जळलं, चोरी झाले, काय झालं, आपण काय फारसा टच घेतो का आपण. आपलं गेलं तर तसं देह म्हणजे शेजारी. समजा संत काय म्हणतात, देह म्हणजे शेजारी आहे. प्रपंच जे संसार कठीण आहे, एवढं सोपं नाही. बोले तसे चाले तिचे वंदावे पावले. जो बोलतो तसं चाललं पाहिजे. कठीण आहे, एवढं सोपं नाही. पण सद्गुरू ती ताकद देते. कोणाला, सत्शिष्य. पकड पाहिजे. देव मनासह सर्व ब्रह्म केले म्हणजे अनुभव घ्यायला पाहिजे, अनुभव यायला पाहिजे. म्हणून गुरु पूर्ण समजायला पाहिजे, विश्वास पाहिजे. कारण तू मांडीला म्हणून उडी घालतो की नाही. मेलो आता राहणार नाही, मी वाचणार नाही, जगणार नाही, त्यावेळेला तो उडी टाकतो. मांडीला निर्वण उडी घाल. स्वर्गालोक तुम्ही आले बंग धाडी रसंग तुम्हाला नित्यने मी अशी पटत जगतील पापे जन्मांत. त्यामागे पुढे लक्ष्मीनारायण मांडीला निर्वाण उडी, शेवटच्या क्षणी उडी टाक. प्रसंग आल्यावर देहाचा वापर कसं करायचा आपल्याला कळतो. प्रसंग नाही आला तर आपल्याला नाही कळत. प्रसंगात देव भेटतो, दुःखात देव भेटतो, सुखात नाही. म्हणून बघा, गुरु तुम्हाला कधी किंवा देव उपाशी ठेवणार नाही. भक्ती मार्गात किंवा गुरु मार्गात उपाशी ठेवणार नाही. 2 टायमाची खाण्याची व्यवस्था, झोपण्याची सगळी व्यवस्था करणारच. निसर्गदत्त महाराजांचं उदाहरण आहे. कुठेतरी वाळवंटात गेलेलं, भटकंती, भूक लागली, एक झोपडी दिसली त्यांना आशा झाली इकडे काहीतरी भेटेल आपल्याला. गेलं, बघितलं तर ते शेतकऱ्याचं घर. म्हणून कोण आहे का झोपडीत. नाही. काय मला भूक लागली, थोडंसं काय खायला मिळेल का. त्याने आपलं चटणी भाकर आणून दिली, खाल्लं, पाणी पण दिलं.
तोपर्यंत त्याला कळलं नाही काय कसं काय, हे एक वाळवंट आहे, वाळवंटात हे कसं काय. तृप्त झालं, आभार मानले आणि पुढे गेले. नंतर लक्षात आलं, अरे एवढ्या वाळवंटात ही झोपडी कशी ना, शेतकरी कसं. पाठीमागे बघतो तर काय, झोपडी गायब आणि शेती गायब. कुठे आहे तो, मांडीला निवडणं उडी गेली. कुठल्या ना कुठल्या प्रकारे तो तुम्हाला मरू देणार नाही. तुमच्यातला जीवपणा घालवेल, मरू देणार नाही. कारण त्याची सत्ता कशी आहे, सर्व ब्रह्मा सगळीकडे त्याचीच सत्ता आहे, सर्व चराचरमध्ये त्याची सत्ता आहे, कुठे नाही. तो जे काय करतो ज्याच्यानी सत्य आहे, ब्रह्मांड गोळ चालतच या मायाचं तोडीतसे जो माया जंजाळा, तो प्रभू झोप ही रात्र. सगळीकडे त्याचंच आहे ते. तू बोलविता चौवेद बोले, तू चालविता शसूर्य चाले. सगळं त्याच्या सत्तेने सगळं आहे. आपलं काहीच नाही आहे, सगळं मायाचं भ्रम आहे. मी करतो, मी करतो, मी करतो, हा मीपणा झाला होता आपल्यात. म्हणून काय सांगितलेलं आहे, सोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलते जियत श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. ग्रंथ नाम दासबोध पुरुषिष्यांचा संवाद, येथे बोलिला विशद भक्ती मार्ग. नवविद्या भक्ती आणि ज्ञान, बोलले वाना घ्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. म्हणजे अध्यात्म म्हणजे काय, सगळ्यात आधी कोण आहे, आत्मा आहे. आत्मा आहे म्हणून सर्व आहे. त्या आत्म्याचे पण प्रकार किती आहे, 4 आहेत. जीवात्मा, शरीरमय वश जीवबुद्ध सनातन शरीरात प्रवेश केलेला म्हणून तो जीव झालेला. वास्तविक तो माझा सनातन स्वरूप आहे, जीवात्मा. तो त्याच्यामुळे शरीर आपण धारण करतो. देह बुद्धी आहे तिकडे म्हणून, मन आहे म्हणून, मन बुद्धी चित्त अहंकार आहे म्हणून आपण जन्म घेतो. तो जीवात्मा, तोच रात्री शिवात्मा होतो. काही नाही, सगळ्यांना अनुभव एकच आहे की नाही शिवात्माचा, झोपेचा अनुभव एकच आहे की नाही. तो जीवात्मा, सकाळी आहे जीवात्मा, रात्री झोपेवर जीवात्मा आहे, रात्री शिवात्मा होतो. जीव 3 दशा करतो, जागृती सप्त सुषुप्ती. 4थी दशा माहीत नाही. सद्गुरु भेटायला 4थी दशा माहिती पडते. परमात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा. 2 आत्मा आपल्याला आणखीन माहिती पडतात. जीव अंदाजी बोलता पडत ना, जीव गेला, जीव गेला, जीव गेला, अंदाजी, अनुभव नाही. तिकडे अनुभव येतो. जीवात्मा, शिवात्मा आणि परमात्मा. 4था आत्मा सद्गुरु कृपेने भेटतो. दोन्ही वैकही 3-4 आत्मे सद्गुरु कृपेने सद्गुरु कृपा असल्याचे कळणारच नाही. सद्गुरु कृपेने 4था आत्माही कळतो. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मात्मा. म्हणून काय सांगितलंय, नवविद्या भक्ती आणि ज्ञान, बोलले मोदा अध्यात्म निरूपण निरोपिले. म्हणजे या ग्रंथात देवाला कसं ओळखायचं. नवविद्या भक्ती सांगितलंय. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम भास्यम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. नवविद्या भक्ती फक्त सद्गुरु कशी करायची सांग. त्याच्याने काय होणार आहे, तो आपल्याला काय करणार आहे. अध्यात्म म्हणजे काय, कारण अध्यात्म नाही कळलं तर आपल्याला काहीच कळणार नाही. का भुलले असे वल्ल्या रंगा, अनेक जन्म आपण तेच केलेलं आहे आणि या देहाचा वापर नाही करत, गैर वापर करतो. पण अध्यात्म कळलं तर देवाचा दिवाळा निघतो, जगाचा दिवाळा निघतो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर जन्मा तो तुमची जाणार. राजा सद्गुण सिद्धरामेश महाराज की जय. राजा सद्गुण श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा सद्गुण श्री गोलगजन महाराज की जय.
राजाधिराज सद्गुणा श्री खाड़ी सिद्धेश महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा श्री निसर्गदत्त महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा श्री रणजीत महाराज। राजाधिराज सद्गुणा श्री हरिश्चंद्र महाराज की जय।